नमस्कार मंडळी, आरपी फूड डेस्टिनेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज आपण बनवलेली आहे मुळ्याची कोशिंबीर किंवा रायता म्हणलं तरी चालेल। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण इथं मुळा अगदी स्वच्छ आणि ताजा ताजा मुळा आपण घेतलाय। आपण स्वच्छ धुवून घेतलाय हा मुळा। आता आपण ह्याच्या ज्या साली आहेत त्या वरून काढायच्या आहेत, नाही काढल्या तरी चालतील। आता आपण हे कट करून घ्यायचंय। हे दुसऱ्याचे पण झाले अशाच काढून घ्यायचे आपण। आता आपण ही मागची साइड आणि पुढची साइड कट करून घ्यायची आहे। आणि आता आपण मुळा किसून घेऊया। आपण इथे एक बाउल घेतलाय आणि किसणीमध्ये आपण आता मुळा किसून घ्यायचा आहे। आपण इथे दोन मुळे आपण इथे आता व्यवस्थित असे किसून घेतलेत। आता आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचंय, अगदी कमी मीठ टाकायचंय। आणि आता आपण हे पूर्ण असं एकदम मिक्स करून घ्यायचंय सगळं। आता आपण ह्याच्यावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचंय। आता आपण 5 मिनिट थोडंसं मीठ टाकून मुळा ठेवून दिला होता। आता आपण हा मुळा जो आहे तो आपण एक दुसरा बाउल घ्यायचा आहे। दुसऱ्या बाउलवर असं पांढरं कापड ठेवायचं आहे। तुम्ही घरातला रुमाल किंवा सुती कॉटनचं कापड घेतलं तरी चालेल। आणि हा जो मुळा आहे तो आपण ह्यामध्ये काढायचा आहे। आणि आता काढून झाल्यानंतर आपण त्यातलं जे सगळं जे वास येणारं जे पाणी आहे ते आपण पूर्ण काढून घ्यायचं आहे। म्हणजे तो मुळ्याचा जो वास आहे तो पूर्ण असा निघून जातो। आता आपण हे असं पिळून घ्यायचं आहे। आता पिळून घेऊन पूर्ण पाणी काढून घ्यायचंय त्यातलं। हे बघा, मीठ टाकल्यामुळं पाणी पूर्ण असं सगळं निघून गेलंय। आणि हे जर आता आपण पाण्यामध्ये धुतलं असतं जसं भाजीला धुतो तसं, तर त्याच्यातला जो सगळा म्हणजे मुळ्याचा जो हे अर्क आहे तो सगळा निघून गेला असता। तर म्हणून आपण त्याला मीठ लावून 5 मिनिटं ठेवून आपण त्यातलं सगळं पाणी काढून घेतलंय। आता आपण एक दुसऱ्या बाउल मध्ये काढून घ्यायचंय पूर्ण। हे असं काढून घेतलंय आपण। आणि आता याला एकदम असं सुट्ट सुट्ट करून घ्यायचंय। आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो कशी आहे ती। आता आपण अगदी व्यवस्थित मुळा असा त्याच्यातलं जे पाणी होतं मिठाचं ते काढून घेतलंय। आता आपण इथं एक कांदा बारीक असा व्यवस्थित चिरून घ्यायचा आहे। आणि एकदम बारीक चिरायचा आहे कांदा। आणि कधी कधी काय होतं की मुळ्याची भाजी किंवा मुळ्याचे पराठे किंवा अशा बऱ्याच मुळ्यांचे जे प्रकार आहेत, मुळ्याचे जे जे आपण पदार्थ बनवतो तो खाऊन कधी कधी कंटाळा येतो। तर मग असं वाटतं की कधी कधी वेगळं काहीतरी ट्राय करायला पाहिजे। आता हा पण कांदा एकदम अगदी बारीक असा चिरून घ्यायचा, जसं आपण काकडीच्या कोशिंबीरला चिरतो तसं। आता आपण असा टोमॅटो पण एक बारीक चिरून घ्यायचा आहे।
एकदम अगदी बारीक असा चिरून घ्यायचा, अगदी व्यवस्थित. आता आपण कांदा आणि टोमॅटो या मुळ्यामध्ये टाकून घ्यायचंय. आता चवीनुसार मीठ टाकायचंय. मीठ थोडं कमीच टाका तुम्ही. आता आपण यामध्ये दही टाकायचंय. 1 वाटी दही टाकले मी. तुम्हाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही अजून जास्त टाकू शकता. आणि आता आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचंय, म्हणजे मिक्स करायचंय. आणि आता रायता करायचा म्हणलं तर तडक्याशिवाय मजा नाही. तर आता आपण ह्याच्यावर मस्त अशी फोडणी द्यायची. आता आपण इथं तडक्यासाठी छोटा पॅन ठेवलाय. त्यामध्ये आपण तूप टाकायचंय थोडंसं. तुम्ही ह्या जागी तेलही टाकू शकता. मी तुपाची फोडणी देणार आहे. तुपामुळे काय होतं, थोडीशी टेस्ट येते रायत्याला, म्हणून आपण तूप घेतलंय. तुम्ही या ठिकाणी तेल टाकलं तरी चालेल. आता आपण यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी थोडीशी जास्त टाकायची आणि जिरे थोडेसे कमी टाकायचे. म्हणजे अर्धा चमचाच टाकले मी, जास्त टाकायचं नाही. आणि आता त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. आता आपण ही फोडणी झाले. आता आपण याला थंड करत असंच ठेवायचं गॅसवर. आता आपण फोडणी थंड होऊपर्यंत मिरची कट करून घ्यायची. आपल्याला जास्त मिरची टाकायची नाहीये. तुम्ही त्याचे बारीक छोटे छोटे काप केले तरी चालेल किंवा तुम्ही चेचून टाकली तरी चालेल. आता आपण ही कट केलेली मिरची यामध्ये टाकायची आहे आणि जी आपली थंड झालेली फोडणी आहे ती पण आपण यात टाकून घेऊया. आणि आता मस्त अशी एकदम भरपूर आपण कोथिंबीर टाकायची आहे यामध्ये, कारण कोथिंबीरने टेस्ट खूप छान येते. आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला यात जर हवं असेल तर तुम्ही अजून यामध्ये दही टाकलं तरी चालेल. मस्त अगदी खूप टेस्टी लागते. मी ही रेसिपी जवळजवळ मला वाटतं 10 वर्षापूर्वी ट्राय केली होती. त्याच्यानंतर मी आता ही व्हिडिओसाठी बनवते. तुम्ही पण ही नक्की एकदा ट्राय करून बघा. मस्त आपला मुळ्याचा रायता किंवा आपली मुळ्याची कोशिंबीर तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ एंड पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.